शिष्य महाराज आपण कळकळीने इतके सांगितले खरे, मग काय तुम्ही कळकळीने इतकं सांगितलं हे खरं आहे, मग काय झालं, काय बिघडलं? तसा माझा निश्चय होत नाही. माझा मात्र त्याचा निश्चय होत नाही. झालं रामाची सीता कोण तिथे झालं ना. तिथं तुम्ही एवढं कळकळीने सांगितलं, प्रेमाने सांगितलं, वेळ देऊन सांगितलं, पण माझ्या अनुभवाला काही येत नाही, माझा काही त्याचा निश्चय होत नाही. दुसरा काही कृपाचा तुझा जर एवढं सांगूनही निश्चय होत नाही तर माझा काही इलाज नाही. आता कुठला माझा इलाज आहे ना? माझा सगळं उपाय आता काय कुंटून गेलं. एवढं सांगितलं तरी एक शेवटलं थोडंसं राहिलंय, तेवढं सांगतोय. काय लय चिंतनाचा प्रकार सांगतो. वेळ किती आहे बघ, अर्धा तास. अर्धा तास आहे ना, मग जाईल. अर्धा तास आहे ना. काय काय सांगितले इथपर्यंत? पंचकोश सांगितले, पंचकोशाचा निरासाचा प्रकार सांगितला, नंतर महावाक्याचा उपदेश सांगितला, नंतर मग काय सांगितलं, आता काय सांगतात? लय चिंतनाचा उपदेश सांगताय, लय चिंतनाचा प्रकार सांगतात. आलो जवळ प्रणव उपासनेचा प्रकार सांगतात, आणखी खूप सांगतायत ते. ध्यानाचे प्रकार आहे, पूर्ण उपासनेचा प्रकार 199 पर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. बरोबर आहे. लय चिंतनाचा प्रकार सांगतो आहे ना. ज्याप्रमाणे मृत्तिका कार्याचा, मृत्तिका म्हणजे माती, मातीचं कार्य कोण? घट आहे ना. नंतर वाटी, नंतर काय गाडग, मडक आहे ना. आणखी काय ते याला म्हणतात, ते संक्रांतीला करतात ते काय, सुगड, सुगड आहे ना. मातीचा तवा, हे सगळं काय मृत्तिका कार्याचा आत बाहेर काय मृत्तिकाच असते ना. काय असते म्हणजे मृत्तिकेची घटादी सर्व कार्य, मृत्तिकेची म्हणजे मातीची, घटपटादी सर्व कार्य ही कशी आहेत? मृत्तिका रूपच आहेत. जलाचे कार्य कोण आहे? फेस आणि बुडबुडे हे कसे आहेत? जलरूप आहे. एकंदरीत जे जे कार्य असतं ते कसं असतं? अधोरेखाकरण. जे जे कार्य आहे ते कारण रूपच असते. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूल कारण कोण आहे? ईश्वर आहे. म्हणून सर्व प्रपंच कसा आहे? ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही. मग कसा आहे? ईश्वर स्वरूपच आहे ना. काय म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही. कसा आहे? ईश्वर स्वरूपच आहे. आणि तो ईश्वरही कोण आहे? मीच आहे. भाऊ काय जगायला लागलाय? तो जगाचं कारण कोण? ईश्वर आहे. मीच आहे ना. आणि तो ईश्वरही मीच आहे असं समज. मग तू काय करतो? दुसरा ऐन वेळेला आलेला खंब्या तो काय म्हणाला? अरे बाबा स्वतःला काय म्हणतात? मनुष्य असून मी देव आहे. बरं असं समज. याच लय चिंतन म्हणतात. केवढं लय चिंतन बोला. काय ज्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे मृत्तिकार्याचा आत बाहेर मृत्तिकाच असते. म्हणजे मृत्तिकेची पटारी सर्व काय कार्य मृत्तिका रूपच आहे. जलाचं कार्य फेस किंवा बुडबुडे ते जल रूपच आहे. कोट कराय एकंदरीत जे कार्य असते ते कारण रूप असते.
त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचं मूल कारण कोण आहे? ईश्वर. ईश्वर आहे. म्हणून सर्व प्रपंच ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही, ईश्वर स्वरूपाचा आहे. आणि तो ईश्वरही कोण आहे? मीच आहे असं समज. ईश्वरही मीच आहे. कोटक बंद करायचं. एवढ्यात यालाच काय म्हणतात? लय चिंतन. लय चिंतन केवढं आहे? जे कार्य आहे ते कारण रूप असते. हा. त्याप्रमाणे सर्व प्रपंचाचे मूल कारण कोण आहे? ईश्वर. ईश्वर आहे. म्हणून सर्व प्रपंच काय? ईश्वरच आहे. ईश्वर स्वरूपाहून भिन्न नाही, नाही. ईश्वर स्वरूपात आहे. हा. आणि तो ईश्वर मी आहे. मी आहे. ईश याला काय म्हणायचं? लय लय चिंतन. त्याचा प्रकार थोडक्यात सांग. हो. स्थूल ब्रह्मांड. हो. स्थूल ब्रह्मांड काय? पंचीकृत महाभूताचे कार्य. हा. त्या जेवढे पण पृथ्वीचे कार्य आहे ते सर्व काय? पृथ्वी स्वरूप आहे. पृथ्वी स्वरूप आहे. जलाचे कार्य जल स्वरूप आहे. त्याप्रमाणे अग्नीचे कार्य, वायूचे कार्य, आकाशाचे कार्य. असे चिंतन केले म्हणजे ब्रह्मांडातील सर्व भेद नष्ट होऊन फक्त पंचीकृत पंचमहाभूतेच शिल्लक असतात. बरोबर आहे? हो. अधोरेखा. ती पंचीकृत पंचमहाभूते कोणाचं कार्य आहे? अपंचीकृत पंचमहाभूताचे कार्य आहे. म्हणून ती अपंचीकृत महाभूते आहे. हा. हे सगळं माहिती आहे ना? हा. का? प्रकृती, महत्तत्व, बुद्धी, अहंकार. अहंकारामधून एकादश इंद्रिय. अहंकाराचं कार्य पंच काय त्यांना काय म्हणतात? तन्मात्र. पंचतन्मात्रा. तन्मात्रा. पंचतन्मात्राचं कोण? पंचमहाभूत. पंचमहाभूताचं पंचीकरण पंचीकरण. झालं की काय होणार आहे? हे सारे पांचभौतिक पदार्थ. हे पांचभौतिक पदार्थ कशामध्ये लीन करायचे? पंचमहाभूत. पंचमहाभूताचं कारण कोण? पंचतन्मात्रा. पंचतन्मात्राचं कारण कोण? अहंकार. अहंकाराचं कारण कोण? बुद्धी. बुद्धीचं कारण कोण? प्रकृती. प्रकृती कोण आहे? माया. मायाला लीन कुठे करायचं? भगवंतामध्ये. बरोबर आहे. अशा तऱ्हेने हे लय काय? अपंचीकृत भूताच्या सत्वगुणापासून अंतःकरण व ज्ञानेंद्रिय रजोगुणापासून प्राण व कर्मेंद्रिय म्हणून ही सर्व सूक्ष्म सृष्टी अपंचीकृत भूत स्वरूपात आहे असे चिंतन करावे. आता फक्त अपंचीकृत भूतेच राहिले. त्यात पृथ्वी जलाचे कार्य. पृथ्वी कोणाचं कार्य? जल कोणाचं कार्य? वायू कोणाचं कार्य? तेज कोणाचं कार्य? तेज वायूचं कार्य. पृथ्वी जलाचे कार्य म्हणते वायू स्वरूप, जल तेजाचे कार्य म्हणते तेज स्वरूप, तेज वायूचे कार्य म्हणते जलस्वरूप, आणि वायू आकाशाचे कार्य म्हणते आकाश स्वरूप आहे असे चिंतन करावे. तसेच आकाश हे तमो गुण प्रधान प्रकृतीचे कार्य आहे. आकाश कोण आहे? तमो गुण प्रधान प्रकृतीचे कार्य आहे. म्हणून प्रकृती स्वरूप आणि प्रकृती ही मायेचीच एक अवस्था विशेष म्हणून प्रकृती माया स्वरूप आहे. एकाच वस्तूची प्रधान प्रकृती, माया, अविद्या, अज्ञान ही नावे लाल करा. ही सगळी मायाची नावे आहेत. कोण? प्रधान, प्रकृती, माया, अविद्या, अज्ञान अशी नावे आहेत. बरोबर आहे. आता प्रधान बघा, सर्व कार्य आपल्यामध्ये लीन करू. सगळ्या कार्याने काय करतो? आपल्यामध्ये लीन करतो. आणि प्रलयकालीन असणारे उदासीन असे स्वरूप त्या प्रधान सगळं कार्य आपल्यामध्ये लीन करून घेतो आणि उदासीन असं बनतो. म्हणून त्याला काय म्हणतात? प्रधान असे म्हणतात. प्रधानला दुसरा पर्याय शब्द काय? प्रधानला दुसरा शब्द काय? प्रकृती. प्रकृती. होय.
प्रकृतीचा दुसरा शब्द काय? माया. माया. मायाला दुसरं काय? अज्ञान. अविद्या. अविद्येला दुसरं काय म्हणायचं? अज्ञान. आता बघा, प्रधान सर्वे कार्य आपल्यामध्ये लीन करून प्रलयकाली असणारे जे उदासीन स्वरूप प्राप्त करतो त्याला प्रधान म्हणायचं. बरोबर आहे. आता प्रकृती म्हणजेच प्रधान ना. सृष्टी उत्पन्न करण्यास योग्य तमोगुण प्रधान स्वरूपास काय म्हणतात? प्रकृती म्हणायची. बरोबर आहे ना. आता माया कोणा म्हणायची? ज्याप्रमाणे इंद्रजाल विद्येने देश कालादी सामग्री वापरून दुर्घट पदार्थाची उत्पत्ती होते, त्याप्रमाणे असंग अद्वितीय ब्रह्माच्या ठिकाणी इच्छादी दुर्घट पदार्थाची उत्पत्ती होते म्हणून माया म्हणतात. ब्रह्माच्या ठिकाणी थोडक्यात सांगू का? अघटित घटना पटी अशी मायाली आहे. घटित घटना पटी अशी कोण? माया. अघटित घटना पटीयसी. पटीयसी कोण? माया. म्हणजे साधा अर्थ काय? अघटित घटना करणारी असते ना तिला माया. म्हणजे ज्याची आपण कल्पना करू शकत नाही अशी घटना भासवणारी ती माया. बरोबर आहे. म्हणून तिला काय माया म्हणतात? आता अज्ञान वस्तूच्या स्वरूपाचे आच्छादन करते म्हणून त्याला काय म्हणायचं? अज्ञान. आता अविद्या ब्रह्मविद्येने नाश पावते म्हणून तिला अविद्या म्हणतात. बरं, शक्ती स्वतंत्र कधी राहत नसून चैतन्याच्या आचरित राहते म्हणून शक्ती म्हणतात. घड्याळकडे बघा. अजून किती मिनिटं? 15 मिनिटं. 15 मिनिटं. मग इथपर्यंत ध्यानाचे प्रकार पर्यंत नेतो. चालेल ना? चालेल. की लवकर जायचं आहे ताई? नाही. आता बघा, हे झालं ना. एवढं तर लक्षात ठेवाल का? प्रधान कोणाला म्हणायचं? प्रकृतीला. प्रकृतीलाच काय म्हणायचं? माया. मायालाच काय म्हणायचं? अज्ञानालाच काय? अज्ञानाचं नाव काय? अविद्या. त्याचंच नाव काय? शक्ती. या रीतीने प्रकृत्यादी प्रधानाचे भेद आहे म्हणून ते प्रधान रूप आहे. ते प्रधान ब्रह्मचैतन्याची शक्ती आहे. पुरुषाच्या ठिकाणी सामर्थ्य रूप शक्ती अशी पुरुषाहून भिन्न नसते ना. तशी प्रधान रूप शक्ती ब्रह्मचैतन्याहून भिन्न नाही है ना. चैतन्य रूपच आहे. या रीतीने सर्व अनात्म पदार्थाचा ब्रह्माचे ठिकाणी लय चिंतन करून ते अद्वितीय ब्रह्म मी आहे असं चिंतन करावे. हा लय चिंतनाचा प्रकार आहे. ज्यास महावाक्याचा विचार करूनही बुद्धिमांद्यादी प्रतिबंधाने बुद्धी मंद असणं हा प्रतिबंध असल्यामुळे ब्रह्माचे आत्मत्वाने अपरोक्ष ज्ञान होत नाही. काय? कोण? ज्याला महावाक्याचा विचार करून देखील समजावून सांगून देखील काय ब्रह्माचे आत्मज्ञानाने मीच ब्रह्म आहे अशा तऱ्हेचं अपरोक्ष ज्ञान होत नाही. त्यास हे लय चिंतन रूप ध्यान सांगितलं. बरोबर आहे. त्याला जे काय लय चिंतन रूप ध्यान सांगितले. ज्ञान. आता ज्ञान आणि ध्यान याच्यात फरक काय? भेद आहे की ज्ञान आणि ध्यान यात इतका भेद आहे की ज्ञान हे प्रमाण आणि प्रमेय. प्रमेयचं साधन प्रमाण आणि प्रमाचा ज्ञानाचा विषय म्हणजे प्रमेय. सांगितलंय कित्येक प्रमाण आणि प्रमेयाधीन आहे.
विधी म्हणजे वैदिक वाक्य किंवा पुरुषाची इच्छेचा अधीन नाही. बरोबर आहे. हे बघा, अचानक तुम्हाला नागडा पुरुष दिसला है ना, तर नागडा पुरुषाला पाहण्याची तुमची इच्छा असते का? नसते, है ना. पण अचानक तो नागडा पुरुष आला तर तुम्ही काय करता? डोळे बंद करता. पण डोळे बंद करायच्या अगोदर त्या नागड्या पुरुषाचं काय तुम्हाला दर्शन झालेलं असतं. तुमची इच्छा नाही पण झालं की नाही? झालं ना. हो. तुम्हाला सडलेला अंड्याचा वास दुर्गंध येऊ नये असं वाटतं की नाही? हो. पण तुम्ही रस्त्यातून जाताना, कारमधून जाताना कितीतरी जागोजागी मेलेल्या कुत्र्याचे घाण येतच असते. येतच असते ना, वास येत असतो. तेव्हा ज्ञान हे तुमच्या इच्छेच्या अधीन काय? ज्ञान इच्छेच्या अधीन नाही. स्वरूप किंवा कुरूप मान तुमची इच्छा असत असत दिसणार असत. बरोबर आहे. याचं ज्ञान होत नाही. घट फुटका असून दे नाही तर झडका असून दे, तो समोर असून तर तुम्हाला दिसणार. आता ही काच आहे, ही फुटकी असो किंवा नसो, आहे ना. फुटकी तुमची इच्छा नाही पण तुम्हाला ते दिसणार. त्याचा परिणाम तुम्हाला राग येणार तर ते होणार, है ना. बरोबर आहे. तेव्हा ज्ञान हे तुमच्या अधीन नाही. तुमच्या अधीन नाही. तुम्ही तुमची इच्छा आहे काय की बघा, गौतम बुद्धाची प्रसिद्ध कथा. गौतम बुद्धाच्या वडिलांनी त्याची खूप चांगली सेवा दखल लहानपणी केली. त्याला काही दुःखाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला चांगल्या जागी ठेवलं. मोठे मोठे नोकर लावले त्यांच्याजवळ आणि त्याला कसलंही दुःखाचं. एक दिवस काय केलं, त्याचे वडील दुसरीकडे कुठल्या तरी गावावर पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळेला हा जरा मोठा झाला होता. त्याने सांगितलं, मला कित्येक दिवस तुम्ही तुरुंगात ठेवल्यासारखं ठेवलेलं आहे, मला कंटाळा येतो. या राजवाड्याच्या बाहेर काय आहे, कसं आहे ते मला बघायची इच्छा आहे ना. मी तुम्हाला आज्ञा करतो की मला रथ सजवा आणि रथावरून मला घेऊन चला. तर मग त्या नोकराने रथामध्ये त्याला घातलं आणि घेऊन गेलं. घेऊन जात असताना एक म्हातारी अशी टेकत 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 जाताना दिसली. म्हणाले, हे काय? काय? ती म्हातारी बाई आहे. मग माणूस म्हातारा होतो का? हो होतो. मग मी पण म्हातारा होणार? होणार बाळा. मग पुढे गेलं तर एक माणूस आजारी होता. त्याला हाताला धरून धरून वैद्याकडे घेऊन जा. मग आता हे काय? तो हा आजारी माणूस आहे. मग माणसं आजारी पडतात का? तो म्हणाला, हो. मग मी आजारी पडणार का? हो, तूही आजारी पडू शकतोस असेल तर. त्याच्या पुढे गेलं तर तिरडी होती आणि तिरडीला 4 माणूस धरून जात होते. बाकीची माणसं रडत जात होती. हे काय? तर तो म्हणाला की तो माणूस मेलेला आहे. मेलेला आहे म्हणजे काय? म्हणजे त्याला काय कळत नसतं, प्राण नसतो, काही नसतो, त्याच्यात चालत बोलत नाही. मग असंही होतं माणसाचं. हो. मग माझंही असंच होणार आहे का? हो. तो म्हणाला, चल परत चल. ठीक आहे. तो परत गेला. त्याचं मला खाणं नको, जेवण नको, मला जेवायचं नाही, काही नाही.
माणूसाचा होणार असेल तर माणसाचा उपयोग काय? उपयोग बरोबर. हो. तो चिंतन करत राहिला, चिंतन करत राहिला. तूही तसाच होणार आहे, सगळेच तसं होणार आहे. जीवनामध्ये दुःख आहे, मग काय करायचं? सुखाचा याच्यावर काही उपाय असेल शोधायला जायचं. मोठा झाला, लग्न झालं, बोलही झालेलं होतं, चिंतनच करत राहिला. आणि काय केलं? नंतर एक दिवस काय केलं? रात्री सटकला, दूर दूर निघून गेला. राजाने शोध घेतला, एकदा माणसामध्ये गेला, कोणी सापडलं. आम्ही असंच गेलो, सापडलो हे ना. तर काय गोष्ट झालं, कशावरून आलं हे सगळं खरं स्वरूप तुम्हाला कळलं. म्हणजे तुमची इच्छा असो नसो, दुसऱ्याची इच्छा असो नसो, ते म्हातारा आला तर तो म्हातारा दिसणार है ना. दुःखी आला दुःखी दिसणार है ना. मृत्यू झालेला असला तो दिसणार तुम्हाला. तुम्हाला वाईट वाटो, दुःख होऊन दे, काय होतो, तुम्हाला ते जसं असेल तसं ज्ञान होणारच. ज्ञान समजलं ना. त्याच्यासाठी एवढी कथा सांगा, बरोबर आहे. पण ध्यान मात्र विधी विधान, पुरुषाची इच्छा आणि आग्रह याच्या अधीन. विधी असतो त्याच्यासाठी, विश्वास असतो, पुरुषाची इच्छा असते आणि आग्रह असला दुसऱ्याचा. सगळ्यांनी ध्यान करा रे तर काय अधीन आहे. असे जसे प्रमाण नेत्र आणि प्रमेय, प्रमाण काय नेत्र आहे, प्रमेय काय घटादी, यांचा संबंध होता. विधी, विश्वास, पुरुषाची इच्छा या बाजूने घटाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. बरोबर आहे. त्याच्यासाठी दुसरं नाही, प्रमाण पाहिजे, प्रमेय पाहिजे, बरोबर प्रमाता पाहिजे. तीन असलं तर तुम्हाला ज्ञान होणार है ना. असे पहा की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनाचा विधी नाही, उलट निषेध आहे. भाद्रपद चतुर्थीला बाहेर येऊ नये आणि आकाशातला चंद्र पाहू असं सांगितलेलं आहे ना. पण आपण नकळत येतो, वर पाहतो, कोण दिसते चांगला, दिसतेच की नाही है ना. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनाचा विधी नाही, उलट निषेध. आणि पुरुषात चंद्रदर्शन होऊ नये असे वाटते. म्हणजे पुरुषाची इच्छाही नाही ना, आज चतुर्थी आहे, मी चंद्र पाहणार नाही. तथापि कोणत्याही प्रकाराने नेत्राला आणि चंद्राचा संबंध होता. चंद्राचे प्रत्यक्ष ज्ञान होतेच होते की नाही, होते ना. या अनुभवावरून ज्ञान हे प्रमाण आणि प्रमेयाधीन. प्रमाण चक्षु, प्रमेय काय चंद्र. ध्यान मात्र तसं नाही. कारण शालिग्रामाच्या ठिकाणी विष्णू रूपाचे ध्यान करील तर त्यास उत्तम लोक प्राप्त होतो. या शास्त्रविधीने उपासक विष्णूची चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, पद्म, लक्ष्मी सहित मूर्ती जाणतो. नेत्रप्रमाणाने शालिग्राम शिला जाणतो. तथापि विधी, विश्वास, इच्छा, आग्रह याने काय करतो, शालिग्राम विष्णू आहे असं मानतो आणि ध्यान करतो. शालिग्राम विष्णू आहे, शालिग्राम विष्णू आहे. ओम, ओम ब्रह्म आहे, ओम ब्रह्म आहे, ओम ब्रह्म आहे असं काय करतो, पुन्हा पुन्हा बोलतो आणि ध्यान सुरू होतो. ध्यानाचे प्रकार पुढच्या वेळेला.